हॅलो फ्रेंड्स, तर आषाढी एकादशीचं शूट करायचं होतं मला आणि मी रेडी झाले होते. तर तेवढ्यात माझी मुलगी उठली आणि ती पण पाठ लागली मला पण रेडी कर. तिचं शूट ऑलरेडी आम्ही पहिला केलं होतं, पण परत आणि एकदा तिचं शूट करायचं ठरलं माझ्यासोबत. मग परत तिला साडी वेअर केली माझ्यासारखी. तिला मी जी ज्वेलरी घातली होती तशीच ज्वेलरी तिला पण हवी होती, पण माझ्याकडे सेम नव्हती, त्यामुळे मी थोडी मोठी माळ घातलेली आहे तिला. मस्त रेडी केली, थोडा त्रास पण दिला तिने आणि तिच्या 2 पोण्या वगैरे घातल्या मस्त. त्यामध्ये ती क्यूट दिसते, त्यामुळे तिचे पप्पा कायम मला तिचे 2 पोनीच घालायला होता. तिचे बँगल्स वगैरे घातल्या, थोड्या बँगल्स मोठे त्या घातल्यापुरतं दिसतात, परत शूटच्या वेळेला गायबच असतात, इकडे तिकडे गेलेले असतात. मस्तपैकी नथ, आणि तिला छोटी नथ बिलकुल नको होती. मी जी घातल्या ना अशीच नथ, पहा तुम्ही कशी मोठी आहे सेम माझ्यासारखी. ती नथ तिने काढली नाही, पण जेव्हा छोटी घातली ना तेव्हा ती खूप त्रास द्यायला लागली, कारण तिला ती छोटी नथ नको होती. मग तिला आम्ही कानामध्ये ते मी मोत्याचं आणलं होतं मार्केटमधून, ते तिला घातलेलं आहे. त्याला काय म्हणतात ते मला माहीत नाही आहे, पण छान दिसलं ते. पूर्णपणे रेडी केले, रेडी झाली मस्त ती. आम्ही दोघी मस्त रेडी झालो आणि त्याच्यानंतर पाहतो ती खूपच त्रास द्यायला लागली. तिने नाकातली नथ काढली, बँगल्स काढून फेकले आणि थोडी चिडचिड पण करायला लागली. मग आम्हाला थोडं टेन्शन आलं, बाबा ही काय करेल आता. आणि दुपारचे वाजले होते 4 आणि शूट मला 6च्या पहिला कंप्लीट करायचा होता आणि पावसाचं वातावरण पण झालं होतं. मग आम्ही लोकेशन ठरवलेलंच आहे. तुम्ही पाहू शकता आम्ही दोघी मस्तपैकी रेडी झालेले आहे, सेम कलरच्या साड्यात आणि दोघींनी नथ सेम पारंपरिकच घातलेले आहे, ज्वेलरी पण पारंपरिकच आहे. आणि मग आता शूटसाठी आम्ही घरातून निघणारच आहे. शूटसाठी आम्ही नाशिकमधलंच लोकेशन ठरवलं होतं, एकदम घरापासून अर्धा किलो. आम्ही आषाढी एकादशीचे फोटोशूट करण्यासाठी सोमेश्वर मंदिरामध्ये जात आहे. ही आमची अशी रुक्माई रेडी झालेली आहे. हाय कर पिल्लू. आणि रुक्माई सोबत तिचा पाऊ पण आलेला आहे. आज पावसाचं वातावरण झालं, पाऊस पण चालू झालेला आहे. आता कसं शूट होतं काय माहित. चला पाहूया काय काय होतं. आम्ही मंदिराच्या खाली काही गेलोच नाही, आम्ही वरती एंट्रीलाच एका झाडाखाली मस्त फोटोशूट आणि व्हिडिओशूट चालू होतं. म्हणजे तिथे गेल्यावर माझ्या मुलीने मला काहीच त्रास दिला नाही, व्यवस्थित व्हिडिओ फोटोशूट करून घेतले. त्यानंतर सगळं झालं आणि पाऊस एकदम जोरात चालू झाला होता आणि मुलाला करायची होती बोटिंग, तो काय ऐकायला तयार नव्हता. मग चला म्हटलं आता पाऊस पण मस्त पडत आहे, मग आम्ही बोटिंग करत आहे. आणि मंदिराच्या बॅक साईडलाच गोदावरी नदी आहे, तिथंच बोटिंग होते आणि मस्त असं बघा क्लायमेट किती मस्त आणि नेचर. मग आम्ही मस्त अशी बोटिंग केली आणि आमचं फोटोशूटसोबत एक मस्त फॅमिली ट्रिप झाल्यासारखं. आतापर्यंत जे आम्ही माझ्या मुलीचे खुशीचे व्हिडिओ, आषाढी एकादशीचे माझं शूट वगैरे सगळं आम्ही ना इंस्टाग्रामवर मेकअप बाय मेगा किंवा मेगा चिमनकारे या 2 अकाउंट आहेत, या दोन्ही अकाउंटवर रील्स अपलोड केले आहेत. तुम्ही नक्की पहा आणि तुम्हाला कशा वाटल्या हे नक्की सांगा. थँक्यू. आम्ही खूप एन्जॉय केलेला आहे आणि तुम्ही पण नक्की या इथे आणि आपल्या फॅमिलीसोबत एन्जॉय करा. थँक्यू.